गोकुळ दूध संघाच्या राजकारणाला वेग, आघाडी एकसंघ ठेवण्याचे प्रयत्न सुरू. मुश्रीफांचा मुलगा सतेज पाटलांच्या पॅनल सोबत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. कुडाळ तालुक्यात काही ठिकाणी पाऊस तर तळ कोकणात 2 दिवस पाऊस होण्याची हवामान खात्याची शक्यता. वाशिममध्ये पिण्याच्या पाण्यात निघाल्या अळ्या. नगर परिषदेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात अळ्या. दूषित पाण्यामुळे नागरिकांचा संताप. वाशिमच्या मानोरा परिसरात धुव्वाधार पाऊस. शेतकऱ्यांची तूर पावसात गेली वाहून. अनपेक्षित नुकसानामुळे शेतकऱ्यांना अश्रू अनावर. पुण्यातील व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून धमकीचे फोन. कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांना फोन तर तुर्कस्तानच्या सफरचंदावर बहिष्कार टाकल्याचा परिणाम. जळगावच्या विमानतळावरील सुरक्षेत वाढ. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाऊल. तिकिटाशिवाय इतर कुणालाही विमानतळावर प्रवेश नाही. कळंबोली सर्कलवरील पनवेल एक्झिटचं काम अंतिम टप्प्यात. लवकरच एक मार्ग वाहतुकीसाठी होणार खुला. धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. पावसामुळे केळी उत्पादनावर परिणाम. तुळजाभवानी मंदिरात मद्यपी पुजाऱ्याचा गोंधळ. दारू पिऊन मंदिर संस्थान कार्यालयात पुजाऱ्याचा गोंधळ तर मद्यपी पुजाऱ्याकडून कार्यालयाची तोडफोड. मालेगावात एटीएस पथकाची कारवाई. एका तरुणाला चौकशीसाठी घेतलं ताब्यात. पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याचा संशय. अकोल्यात गुंगीचे औषध देऊन विवाहितेचे लैंगिक शोषण. आरोपींना पोलिसांनी केली अटक. बुलढाण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार. खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील घटना तर चिमुरडी घराबाहेर खेळत असताना अत्याचार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.